महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकच्या विकासाचं चाक आता सुसाट धावणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकसाठी गुंतवणुकीचा मोठा बूस्टर डोस जाहीर केलाय. केवळ राजकीय रणनीतीच नाही, तर नाशिकच्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. तब्बल 14,000 कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला असून नाशिक राज्याचं इंडस्ट्रीयल हब बनण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकत आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी औद्योगिक क्रांतीचे संकेत दिले आहेत. 14,000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक येणार आहे. यामुळे सप्लाय चेन आणि पूरक उद्योगांनाही मोठी चालना मिळणार आहे. अजून एक अतिशय नाशिकसाठी मोठा कार्यक्रम मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली होतोय आणि त्याचं नाव आहे कुंभ उद्योग संमेलन. आणि त्याच्यामध्येच 3 वर्षापूर्वी आम्ही जो जिल्हास्तरीय उद्योग परिषदेचा कार्यक्रम सुरू केला होता, त्याच्यातल्या 14,000 कोटी इन्व्हेस्टमेंटचे MOU आज आम्ही नाशिकमध्ये करणार आहोत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. आणि मला सांगताना आनंद होतोय की जसं आम्ही डावोसला जाऊन MOU करतो, तसं महाराष्ट्रातल्या उद्योजकांना देखील रेड कार्पेट पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम 3 वर्षापूर्वी सुरू केला. मागच्या वर्षी देखील नाशिकने ह्याच्यामध्ये 142 सामंजस्य करार केलेले होते. 2026ला 314 सामंजस्य करार आपण करतोय. मागच्या सामंजस्य करारापैकी 73% सक्सेस आम्हाला मिळालेला आहे. 2014 मध्ये 169 MOU आम्ही केले, त्याच्यातला सक्सेस आम्हाला 77.51% मिळालेला आहे. आणि 2026ला आम्ही 14,015 कोटीचे सामंजस्य करार करणार आहोत आणि त्याच्यातनं सुमारे 35,000 लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. त्याच्यामध्ये देखील आमचा सक्सेस रेट हा 75 ते 80% राहील. आम्ही जिल्हापुरता मर्यादित सांगितला, परंतु महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरचं राज्य आहे. आपल्याकडचे जे MOU झालेले आहेत त्या MOU मध्ये महाराष्ट्र देशात सगळ्यात पुढे आहे. आम्ही जवळजवळ 75 ते 80% MOU वर अंमलबजावणी करतोय आणि हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करून देऊ शकतो. या गुंतवणुकीमुळे हजारो स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून नाशिकच्या आर्थिक विकासाला वेग येणार आहे. उदय सामंत यांनी केवळ गुंतवणुकीवरच भर दिला नाही, तर राजकारण्यांनाही स्पष्ट शब्दात सुनावलंय. महायुती म्हणून आम्ही निवडणुका ताकदीनं लढवू, पण पक्षात राहून गटबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही, असा कडक इशारा त्यांनी दिलाय. दुसऱ्या जागेच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सकाळी दादासाहेब भुसे, सुहास अण्णा, आमचे सगळे पदाधिकारी, तिथल्या जमिनीचे काही माहिती असणारे लोक, तिथले स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी अशी आमची एक बैठक झाली. आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की त्यांना अपेक्षित असलेला जो भाव आहे ते आता जिल्हाधिकारी ते आमच्याकडे HPCला पाठवतील, तो आम्ही मंजूर करून देऊ. आणि त्याच्यामध्ये हिरामण खोसकर जे तिथले आमदार आहेत त्यांनी देखील त्याचं समर्थन केलंय. मी त्यांना हीच विनंती केली की महिंद्रानं आजही सांगितलं की आम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, जागा आम्हाला ताब्यामध्ये द्या. महिंद्रा कुठेही निगेटिव्ह नाही, परंतु आता तिथल्या स्थानिक लोकांनी आणि विशेषतः जी असोसिएशन्स आहेत, आपली इंडस्ट्रियल असोसिएशन्स आहेत, ती हक्कानं आमच्याकडे मागणी करायला येतात. हक्कानं आम्ही त्यांची कामं करून देतो. आता त्यांनी देखील फील्डवर उतरलं पाहिजे ना. म्हणजे लोकांच्या मनातला जो गैरसमज आहे तो दूर केला पाहिजे. तिथं काही टेकड्यांची जागा आहे ती घ्या म्हणून सांगतात, ती इंडस्ट्री कशी घेणार? ती काय टेकड्यांची जागा आम्ही घेणार नाही. आम्ही शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करू, ज्यांच्या जागा आहेत त्यांनी आम्हाला द्याव्या. जो काय 20-22 लाख रुपये रेट वाढवून द्यायचा होता तो देखील वाढवून द्यायचा निर्णय मी आज सकाळच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे महिंद्राचा जर प्रोजेक्ट आला तर किमान 10 ते 15,000 लोकांना रोजगार नाशिकमध्ये अजून ॲडिशनल मिळू शकतो. म्हणून माझी आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील त्याच्यामध्ये जनजागृती करावी. महिंद्रासारखा आलेला जो प्लांट आहे, महिंद्रासारखा जो प्रोजेक्ट आहे, हा परत जाऊ नये यासाठी तुम्ही देखील एक चळवळ उभी करावी असं माझं मत आहे. महापौर देखील महायुतीचे आहेत, उपमहापौर आमचे शिवसेनेचे आहेत, ते त्यांची भूमिका मांडत असतील, परंतु हे संपूर्ण ओव्हरऑल खातं जे आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्याच्या बाबतीमध्ये देखील आमची समन्वय समितीमध्ये जी काय चर्चा व्हायची ती आमची चर्चा झालेली आहे. ती काही सगळी जाहीरपणाने मी सांगत नाही, परंतु ही आता नाराजी राहू नये म्हणून समन्वय समितीने कालच काही धोरणात्मक आम्ही शासनाकडनं निर्णय घेतलेले आहेत. एक 8-10 दिवसामध्ये जिल्ह्यापर्यंत येतील आणि सगळी कोणाची जर नाराजी असेल, भाजपची असेल, शिवसेनेची असेल, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असेल, तर सगळी दूर होईल.
एकीकडे 14,000 कोटींची गुंतवणूक आणि दुसरीकडे जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याची जिद्द, यामुळे उदय सामंत यांच्या दौऱ्याने नाशिकचं राजकीय आणि औद्योगिक वातावरण चांगलंच तापलं आहे. आता प्रतीक्षा आहे ती या गुंतवणुकीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची. महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.